नमस्कार मित्रांनो, तर आज आपला सेकंड डे आहे. सेकंड डेचा आज नवीन ब्लॉग करणार आहे. आज सेकंड डेमध्ये आपण जाणार आहे रोहतांग पासला. आज रोहतांग पासमध्ये बर्फात आपण मजा करणार होतो. बर्फाची मजा बघायची. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप पुढं मस्त काहीतरी आपण व्हिडिओ टाकणार आहे. तर आता बर्फात चाललेलं आहे. खूप थंडी आहे इकडे ॲक्च्युली. मस्त नजारे आहेत, पाहू शकता. एकदम मस्त. आत्ताच आम्ही एक बर्फाचा डोंगर बघितलेला आहे. मस्त वाटते. तर तुम्ही पण पाहण्यासाठी स्टे ट्यून. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलोय आता इथे रोहतांग पासला जाण्याच्या रस्त्यावरती आहे आम्ही. तर आम्ही रोहतांग पासला जाण्यासाठी हे ड्रेस घेतलेत रेंटवरती. स्नो ॲक्टिव्हिटी करण्यासाठी ह्या ड्रेसची खूप गरज असते, कारण खूप थंडी असते. आपण त्या थंड वातावरणामध्ये नाही जास्त सर्वाइव्ह करू शकत, म्हणून मग हे ड्रेस खूप गरजेचे आहेत. आम्ही हे विकत घेतले. सॉक्स पण विकत मिळतात. फक्त हा ड्रेस रेंटवरती आहे. याचं रेंट अफोर्डेबल आहे आपल्यासाठी. तर तुम्ही बघू शकता इथे खूप कलरचं व्हरायटी आहे. खूप लोक येतात इकडे घेण्यासाठी. आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सजेस्ट केलं होतं हे शॉप. त्यांनी पण घातलं. कसं वाटतं सांग, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपण आता रोहतांगला अजून आपल्याला 50 किलोमीटर आहे रोहतांग इथून. तर आपल्याला वेळ खूप लागणार, त्याच्यामुळे जास्त वेळ न घालायचा आपण रोहतांगला जाऊया. तर चला आपण रोहतांगला. तर मित्रांनो, हे ड्रेस आपण रेंटवर घेतलेले आहेत. 250 रुपये ड्रेसचं रेंट आहे. आणि एक सॉक्स ते विकत दिलेला आहे आम्हाला 100 रुपये. म्हणजे आमच्या दोघांचे 700 रुपये ड्रेस आणि सॉक्ससाठी गेलेत. आणि त्यांनी राईड पण इथूनच घ्यायला लागतं. तर राईडमध्ये त्यांनी आपल्याला 4 राईड सांगितले. तुम्हाला त्या पुढे गेल्यावर दाखवतो. 4000 रुपये राईडची घेतलेली आहेत त्यांनी. खूप मस्त एन्जॉय करू, काहीतरी वेगळं बघायला भेटेल तुम्हाला. व्हिडिओ नक्की बघत राहा. चला बाय. हाय फ्रेंड्स, तर तुम्ही बघू शकता आम्ही रोहतांग पासच्या थोडं जवळ आलोय. म्हणजे अजून इथून रोहतांग पास जवळजवळ 20 किलोमीटर आहे ना. 20 किलोमीटर ना, 20 किलोमीटर आहे. तर एवढी थंडी आहे ना, बाप रे. म्हणजे मला जर असं वाटते की मी आत्ताच बर्फामध्ये आहे. आणि तुम्ही बघा मी काय मागवलंय. पराठा, 2 पराठे आणि मॅगी. आणि आपल्या इथे साधारणतः पराठ्यासोबत दही खातात, केचप खातात. इकडे लोणचं खातात. आणि मॅगी पण बघा तुम्ही, 80 रुपयाची मॅगी आहे. 4 मॅगी आल्या असत्या आपल्याकडे. तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी जेवण हे महागच आहे, असं सांगायचंय मला तुम्हाला. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो रोहतांग पासच्या जवळ, पण अजूनही जवळ नाही आहे. जवळजवळ अजून 30 किलोमीटर आहे. आणि तुम्ही बघू शकता ही बर्फ. इथं खूप बर्फ आहे. आत्ताच हे सर्व बर्फाचे डोंगर. खूप मस्त आहे. थंड वातावरण, एकदम थंड वातावरण आहे. थंड म्हणजे असं माझाच बर्फ व्हायला लागला. बर्फ खूप आहे आणि मस्त पण मस्त वाटतंय. थंडीमध्ये गरमीचा अहसास देणारे आमच्याकडे सूट आहेत. फक्त महाग आहेत, थोडेसे महाग म्हणजे रेंटल आहेत. आणि आम्ही इथे थांबलेलो आता. हे हॉटेल्स आहेत, सर्व हॉटेल्स आहेत इथे. या हॉटेल्समध्ये ना खरं सांगू तर ना एकदम खराब जेवण मिळतं. एकदम पकाव जेवण मिळतं. सिरियसली ॲक्च्युली खूप म्हणजे पराठे घेतले आम्ही, पण टेस्ट नव्हती पराठ्यांना. आणि मॅगी घेतली, मॅगीला टेस्ट नव्हती. थोडं आमच्या बाजूच्या टेबलमधून तर त्यांनी ना सर्व असंच ठेवलं. आणि चहा घेतला आणि बिस्किट घेतलं पार्लेची. म्हणजे जसं आपण घरी खातो तशी मजा घेतली त्यांनी. तर तुम्ही येताना ना सोबत थोडंसं खाऊ ठेवू शकता. तुम्ही येताना सोबत आपलं सुकामेवा असा काही ठेवू शकता की गरजेचं, भूक लागली की तुम्ही खाऊ शकता असं. तर तेच बरं वाटेल. कारण की आता इथं दुसरं प्रत्येक जागी जिथे जाईल ना मी, तिथं कॉस्टली पण आहे आणि जरा टेस्ट पण बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे आपण तुमचा स्वतःचा खावा घेऊन या, थोडासा बेस्ट होईल. तर आपण आता इथून रोहतांगला निघत आहे. आणि रोहतांग इथून 20 ते 30 किलोमीटर आहे. तर हा पूर्ण डोंगर पार करून जायचं आहे आम्हाला. तर आपण रोहतांगला आता नेक्स्ट थोडा व्हिडिओ बनवतोय आपण. पण रोहतांगला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो. तिथं नेटवर्क नसेल. आता आपण रोहतांगला जातो. तर चला आपण रोहतांगला जाऊया. मित्रांनो, हा राणीमळा आहे म्हणतात हे ड्रायव्हर साहेब. बघा तुम्ही, पाणी येतं म्हणतात. बर्फ बघा तुम्ही आता फक्त.
इथं आहे. आता बर्फ बघा, ते पण ब्लॉग बनवतात. मित्रांनो, आपण आता रोहतांगच्या जवळपास आलेलो आहे आणि 2 ते 3 किलोमीटर फक्त रोहतांग राहिलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता बर्फाचा आणि पहाड. आणि आता ॲक्च्युली अचानकच मोसम म्हणजे वेगळा झाला आहे, त्यामुळं थंड आणि गार हवा सुटायला लागल्यात आणि दव पडलेलं दिसत असेल तुम्हाला. असं वाटतं इथं आज बर्फ पडेल असे आमचे हे ड्रायव्हर हे बोलतात. आज असं वाटतं बर्फ पडू शकतो. खूप मस्त आहे वातावरण. आम्ही राईड्स घेतल्यात, त्याचं काय होईल ते मला पण सांगता येत नाही, तर आपण पुढे पाहूया. तर स्टे ट्यून. आणि बोलल्यासारखं मित्रांनो, पाऊस चालू झालेला आहे. तुम्हाला या काचेवर दिसत असेल पाऊस चालू झालेला आहे. वेदर अचानक बदललेला आहे. आत्ता एक अर्ध्या तासापूर्वी क्लीन होता, अर्ध्या तासामध्ये एवढा वेदर बदलला आहे. पाऊस चालू झालेला आहे. इथे बघू शकता पूर्ण ढग आलेत डोंगरावर. पुढे काय होईल तुम्ही जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला बघत राहा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पाऊस यायला लागलाय खूपच. आता 10-15 मिनिटातच वातावरण बदललेलं आहे. पाऊस आणि बर्फ पण पडायला लागलेला आहे. वातावरण खूप मस्त झालेलं आहे. बर्फ पण पडतोय आता आपल्याला. तुम्हाला बर्फ बघायचा आहे तर कसं दाखवू, थोडा छोटा पडतोय. थोडासा पडलाय आत्ताच, येईल अजून बर्फ. तर हे बघा बाहेरच यायला मागत नाही. आता काय सांगायचं, बर्फात आली बर्फ पडते म्हणून घाबरते. खूप मस्त असा नजारा आहे. बर्फ पडायला लागलाय. आम्ही आलो आणि बर्फ पडायला ये कसं वाटतंय. बर्फ दाखव, एखादं पडलेलं दिसतंय का? हे बघा बर्फ. तुम्हाला बर्फ दाखवतो. हा बघ बर्फ, हे बघा बर्फ पडतोय. खूप मस्त असा नजारा आहे. ते बोलतात दुनियादारी भाड में, हम चले पहाड में, बर्फीले पहाड में. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही बाजूला 10-10 फूट वरती बर्फ आहे आणि 2 साईडला बर्फ आहे. आणि आम्ही त्या बर्फाच्या मधून गाडी घेऊन चाललेलो आहे. तर इथे कसं पहिल्यापासून ही बर्फ जमलेली असते. मग हे क्रेननी रोड क्लीन करतात, मग गाड्या जातात. नाहीतर रोहतांग पास त्याच्यामुळे बंद असतो की पूर्ण रोड जॅम असतात, त्याच्यामुळे हा रोहतांग पास बंद असतो. पण आता ते क्रेननी ते तोडून काढलेलं आहे आणि रोड साफ केल्यानंतर एक 25 ते 28 तारखेपासून हा रोहतांग पास चालू झाला. त्याच्या अगोदर जर कोणी आला असेल तर त्यांना रोहतांग पासला यायला मिळालं नसतं. आता आम्ही आलोय, पण आता क्लिअर आहे रोड, त्याच्यामुळे आम्हाला रोहतांग पासला यायला मिळालेलं आहे. फायनली आपण पोहोचलेलो आहे रोहतांगला. रोहतांगमध्ये तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे आता सध्या. ऍक्टिव्हिटी चालू आहेत आणि सर्व मस्त बघण्यासारखे नजारे आहेत.